मोफत पाणी पुरवठा करून या समाजसेवकाने जपली सामाजिक बांधिलकी। सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, पत्रकार राम शिंदे यांचा उपक्रम। इगतपुरी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करणे हा एक चांगला सामाजिक उपक्रम आहे। या उपक्रमाद्वारे पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये लोकांना मदत मिळू शकते आणि त्यांची तहान भागवता येते। पाणी टंचाईवर मात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अनेक ठिकाणी जाणवते। अशा स्थितीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे लोकांना मदत करते। हा उपक्रम सामाजिक बांधिलकी दर्शवतो, जिथे लोक एकमेकांना मदत करतात। काही ठिकाणी खासगी व्यक्ती किंवा संस्था टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करतात, ज्यामुळे लोकांना दिलासा मिळतो। यासोबतच पाण्याचा योग्य वापर, जलसंधारण आणि पाण्याचे व्यवस्थापन यांसारखे उपक्रम देखील महत्त्वाचे। टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करणे हा एक चांगला सामाजिक उपक्रम आहे, जो लोकांना पाणी टंचाईच्या काळात मदत करतो। याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व पत्रकार राम शिंदे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील दुष्काळग्रस्त वाड्या वस्त्यांमधील भागात स्वतः जाऊन स्वखर्चातून टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवली। मागील वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवली। पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होते। शासनाद्वारे कोट्यावधींच्या जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजना राबवून देखील आज गाव परिसराला शासनाद्वारे कोट्यावधींच्या जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजना राबवून देखील आज गाव परिसराला ग्रामपंचायत मार्फत 8 दिवसांनी पाणी पुरवठा होताना दिसतोय। तो सामाजिक कार्यकर्ता आहे, तो उद्योजक आहे, तो ग्रामीण भागातला असला तरी त्याची मुले शहरात वास्तव्यास आहे। असे असताना आपण जन्मलेल्या गाव परिसरात होत असलेली पाणी टंचाई पाहून गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांनी गावाला टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली। राज्यात कित्येक ठिकाणी भीषण पाणी टंचाई उद्भवली असून विविध ठिकाणी विविध स्रोतांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मात्र टाकेद गावामधील ग्रामीण भागातील जनता आजही पाणी टंचाईमुळे हैराण झाली असून या पाणी टंचाईवर तोडगा काढत समाजसेवक राजेंद्र घोरपडे व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे यांनी एप्रिल व मे महिन्यासाठी निरंतरपणे मोफत पाणी पुरवठा करून जनतेच्या समस्येचे निराकरण करण्याचे ठरवले। केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे तर वैयक्तिक कार्यक्रम, यात्रा, गावातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांसाठीही निरंतरपणे ते मोफत पाणी पुरवठा यास मदत करत असतात। टाकेद गावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विविध ठिकाणाच्या श्रीराम नवमी, महाशिवरात्री यात्रेत देखील त्यांनी मोफत पाणी पुरवठा, अन्नदान, आर्थिक मदत केली आहे। 20 मार्च अखेरपासून सुरू करण्यात आलेला मोफत पाणी पुरवठ्याचा उपक्रम आजही निरंतरपणे सुरू आहे। टाकेद गावासाठी स्वखर्चातून टँकरद्वारे ते पाणी पुरवठा करत असून जनतेने त्यांच्या या कार्याचे कौतुक केलंय। जनतेला मूलभूत सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे, परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे। लोकप्रतिनिधींचे काम राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांच्या माध्यमातून केले जात असून स्वखर्चातून जनतेला पाण्याची व्यवस्था करून देणाऱ्या राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांचे कार्य कौतुकास्पद आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा, हाच उद्दांत हेतू यातून दिसून येत आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक।